आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील यमाई देवीच्या भूमीमध्ये सध्या औंध गट गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ ठिकठिकाणी फुटत असून गावोगावी खेड्यापाड्यात मोक्याच्या ठिकाणी कोपरा सभा पार पडत आहेत। काल सायंकाळी औंध येथे गट आणि गणाची प्रचंड जनसमुदाय तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरा सभा पार पडली। यावेळी श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी थोडक्यात म्हणाल्या, औंध गट आणि गणातील तिन्ही उमेदवार निवडून आणा आणि बघा काय चमत्कार घडतोय। या शब्दाला समोर बसलेल्या महिला कार्यकर्ते जनतेने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिलाय। या कोपरा सभेत माननीय प्रभाकर घारगे म्हणाले, या औंध गावाशी माझा 40 वर्ष झाले राजकीय संबंध आहे। राजकारणामध्ये चढ उतार होत असतात। सध्याची ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे। हा हुतात्म्यांचा तालुका आहे। तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी जबाबदारी कार्यकर्ते तुमची आहे, असा मोलाचा सल्ला कार्यकर्त्यांना प्रभाकर घारगे यांनी दिला। यावेळी औंध जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ मनीषा योगेश फडतरे म्हणाल्या, आपण ही निवडणूक सत्तेसाठी लढत नसून जनतेची सेवा आणि गटाचा विकास करण्यासाठी लढत आहोत। त्यामुळे तुम्हा सर्वांची साथ हवी असे विचार व्यक्त करून कोपरा सभेला उपस्थित राहिलेल्या महिला बंधू भगिनी जनतेचे त्यांनी आभार मानले। यावेळी श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी, माजी आमदार प्रभाकर घारगे, चारुशिला राजे पंतप्रतिनिधी, अर्जुन खाडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रदीप विधाते, हनुमंतराव शिंदे, राजेंद्र माने, औंध गटाचे उमेदवार मनीषा फडतरे, औंध गटाचे उमेदवार शुभम शिंदे, कोरोली गणाचे उमेदवार मनोज देशमुख, अमरशेठ देशमुख, योगेश भाऊ फडतरे, बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे, माजी उपसभापती संतोष साळुंखे, दिनकर शिंगाडे, नंदकुमार शिंदे, प्रियांका फडतरे, गणेश देशमुख, प्रदीप हजारे, दीपक नलवडे, शहाजी यादव, सुधाकर कुमकर, तानाजी इंगळे, इलियाज पटवेकरी, सूर्यकांत राऊत, विकास राऊत औंध सह भागातील ग्रामस्थ, समस्त ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते। 27 वर्ष मी ऐकते, 27 वर्ष झाले मी इकडे। काय कमी केलं कोणाचं? काय नाही, माझं काय झालं नाही इकडे, म्हणजे माझं काय नाही होतं त्याच्यात इंटरेस्ट। तुमच्याच इंटरेस्टसाठी मी इकडे थांबली, 27 वर्ष काम केलं। आज परत ट्रेड करायची वेळ आहे। मी माझे 3 उमेदवार घेऊन इकडे, मनीषा जिल्हा परिषदला, मनोज कोरोली गणातले, शुभम आपल्या घरात। आपण 5 तारखेला बाकीचे सगळे कामं सोडून द्या, जास्तीत जास्त मताने आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून आपल्या सगळ्यांना विजय करा। आणि मी आपल्याला शब्द दे, राणी म्हणून की तुमचे जेवढे काम असेल, जे काय काम असेल, येथे 5 वर्ष पुढे सगळे काम संपूर्ण करून टाका। काही त्याच्यासाठी मला एक संधी पाहिजे। हे 3ला निवडून आणा तुम्ही हे वेळेला आणि बघा काय चमत्कार करते। मी सौभाग्यवती मनीषा योगेश फडतरे, माझं गाव लोणी आहे आणि मी औंध जिल्हा परिषद गट या निवडणुकीसाठी उभी आहे। आपण ही निवडणूक, खरं तर ही निवडणूक सत्तेसाठी लढत नाहीये, तर जनतेची सेवा करायची। या तुम्हा सर्वांची साथ आम्हाला हवी आहे। त्यामुळे येत्या 5 तारखेला आपण सर्वांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा दोन्ही उमेदवारांना, मी आणि शुभम भाई यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं आहे, अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते। आणि आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते। धन्यवाद। संदर्भात यमाई देवीच्या पावन नगरीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोपरा सभा होत आहे। या सभेसाठी आलेल्या सर्वप्रथम सर्व औंध जिल्हा परिषद गटातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, सहकारी यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो। ज्यांच्या उपस्थित ही सभा होत आहे, ज्यांनी औंध गावाला हाताच्या पोटासारखं जपलं, त्या ह्या खटाव तालुक्याच्या भाग्यवंत त्या आदरणीय राणी साहेब, ज्यांच्याकडे कधी गेल्यानंतर
कोणतीही अडचण येऊन गेल्यानंतर कधी रिकामी हाती माणूस आला नाही असे प्रभाकर गारगे, माझे आमदार प्रभाकर गारगे साहेब, कातर गटाचे नेते अर्जुन भाऊ खाडे, आमच्या कायम पाठीशी ढाल बनून आणि तलवार बनून उभे असणारे आमचे अण्णा राजभाऊ, कायम पाठीशी मार्गदर्शक म्हणून उभे असणारे दीपक टेलर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, खरशिंगावचे सरपंच दिनकर शेठ. आता ह्या गटामध्ये काही लोक आलेत आणि ते सांगतात की आम्ही ह्या गटाचा विकास करायसाठी आलोय. मला त्यांना एक सांगायचे की तुम्ही विकास करायला आलाय, पण विकास काय राहिलाच नाही. राणी साहेबांनी कुठला विकास ठेवला तर तुम्ही विकास काय करणार आहे? बघा काय विचारायचं मला, कशासाठी आणि कोणासाठी? राणी साहेब इलेक्शनला उभे नाहीये, कशासाठी त्यांचा आटापिटा चाललाय, कोणासाठी चाललाय? सगळ्यात सोपा प्रश्न आहे, कशासाठी आणि कोणासाठी? त्यांना तुमची काळजी हे कशासाठीचं उत्तर आणि कोणासाठी ह्याचं उत्तर सुद्धा तुम्हीच आहे. समोरची जी पार्टी उभी आहे त्यांना आज इंटरव्ह्यू मध्ये एक प्रश्न विचारला गेला, तुम्ही कशासाठी उभं राहिलाय? ग्राम विकास खातं तुमच्याकडे, मग असं जिल्हा परिषद जाऊन तुम्ही वेगळा काही विकास करणार आहे? कोणासाठी आणले? आपल्या तालुक्यासाठी आणले. बाकीचे जे आले कशासाठी आले, कोणासाठी आले? हे आपल्यासाठी नाही, हे त्यांच्यासाठी आले. एका घरात चर्चा तिकडे त्यांच्यासाठी, आपल्यासाठी नाही. एवढंच बोलून आज इथे जमलेले सर्व मान्यवर इथे आज या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व मित्र परिवाराच्या सभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल औंध गट चे उमेदवार आमच्या लाडक्या ताई सौ मनीषाताई, त्याच पद्धतीने माझा धाकटा भाऊ शुभमजी शिंदे, त्याच पद्धतीने कुरोली गणातनं मी, आम्हाला तिघांनाही घड्याळ या चिन्हावर बटन दाबून तुम्ही बहुमताने विजयी करावं. कशासाठी कोणासाठी आम्ही आलोय? तुमच्यासाठी. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. सभासद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.